जय हृदय मंडळी, बघा की मी आजच्या स्वयंपाकाला मस्त उडदाच्या डाळीची आमटी बनवते आणि त्यासोबत छान बाजरीच्या भाकर, ज्वारीची भाकर आणि गरम गरम पोळ्या बनवते. बघा की मग आता उडदाची डाळ काढली मी, छान हिला मस्त पैकी धुवून घेते. बघा की कुकर लावलाय मी, कुकरमध्ये मस्त असं पाणी टाकलं 2-3 गिल्ल्यास, मग एक शिट्टी लावून घेते. आज खूप असं चांगला दिवस आहे. आज काय आहे, बुधवार आहे, आज मटण खायचा दिवस आहे. बघा की मग आमटीसाठी मसाला आहे, हे खडा मसाला आहे, हिरवी मिरची, लसण, थोडीशी तीळ, थोडे धनेचे दाणे 2-4, मस्त कांदा भाजून घेतलाय. आता त्याच्यामध्ये मसाला भाजून असं मस्त धनिया टाकायचा हिरवा, खूप छान भाजी लागते, एकच नंबर लागते का तोंड. बघा की मग छान मसाला भाजून घेतला लाल खूप असं मस्त, आणि त्याच्यामध्ये अशी कोथिंबीर टाकली हिरवी हिरवी, छान वाटून घेते आता. बघा की मग मसाला किती छान वाटून घेतला असं, त्याच्यासोबत नाही का मी मस्त अशी डाळ पण थोडीशी वाटून घेतली. याची आमटी खूप सुंदर लागते बघा, खायला खूप टेस्टी लागते. आता बघा की मी आता तिला फोडणी देते. आता बघा की मग मस्त लसूण सोडलाय, आता चांगलं लाल होऊ देते मस्त पैकी. त्याला थोडसा जिरा सोडते, थोडीशी राई सोडते, थोडी हळद सोडते की मग वाटेल मसाला सोडलाय, त्याच्यामध्ये छान असं फ्राय करून घेते. बघा किती भारी तेल सुटलंय, इतकी भारी खुशबू येते, इतकी भारी येते, खूपच छान अशी एक नंबरच. बघा की भाजी किती छान झाली, खूप छान झाली आहे बघा. आता मस्त पैकी उकळी देते तिला 5 मिनिटं असे, खूप छान भाजी होते तोपर्यंत छान अशा मी नरम नरम पोळ्या करून घेते मग मस्त पैकी. बघा की मग माझ्या हाताच्या किती भारी पोळ्या होत्या, अशा टमटम फुगत्या, मस्त अशी फुगती आणि अशी नरम होती, अशी नरम होती का म्हातारा माणूस पण खाऊन घेईल. अहो आपल्यासोबत नाद करायचंच नाही, नादच नाही करावं लागतं, पटापटा असं स्वयंपाक करून सनी. बघा की मग किती पटापटा स्वयंपाक रेडी झाला आहे. आता मस्त पैकी ज्वारीच्या, बाजरीच्या, गव्हाच्या सगळ्या भाकरी बनवल्या. आता मस्त पैकी आता जेवायला बसू निवंत. संध्याकाळचं जेवण म्हटलं तर खूप निवंत. बघा की मस्त आता जेवायला बसलोय आता आम्ही. बघा मग त्यासोबत असे कांदा मस्त आणि अशी भाजी बनवली झणझणीत, आणि असंच चुरून खायचं का आता मस्त असं चुरून खायचं, खूपच एक नंबर पोट भरतंय. बघा की मग